नमस्कार मंडळी, सुमित्रा बोधवानी या आपल्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. जीवनात काही रंग असे असतात जे डोळ्यांना दिसत नाहीत पण मनाला स्पर्श करून जातात. काही शब्द ओठावर येतात, काही भावना हृदयातच राहतात आणि काही आठवणी आयुष्यभर आपल्या सोबत चालत राहतात. अशाच भावनांनी विणलेली, नात्यांच्या रंगांनी सजलेली आणि मनाच्या कोपऱ्यात हळूहळू जागा निर्माण करणारी कथा आहे रंग ओठावर सजले. ही कथा तुम्हाला कशी हसवेल, कधी विचार करायला लावेल आणि कधी नकळत डोळ्यांच्या कडा ओलावून जाईल. त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तुमचे मत कमेंटमध्ये जरूर सांगा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सुंदर आणि हृदयस्पर्शी कथेची. नाही नाही, मी जेवणार नाही. मला औषधं घ्यायची नाही. मला माझ्या मुलीशी बोलायचं आहे. तुम्ही आधी तिला कॉल करा. तिला सांगा मला तिच्याशी बोलायचं आहे म्हणून. प्लीज फक्त 2 मिनिटे मला बोलू द्या. हो, माझ्या मुलीशी. महिना झालाय तिच्याशी बोलून. एका आजींचा खूप गोंधळ सुरू होता. अहो आजी, तुम्ही आधी खाऊन घ्या, नंतर करूया आपण तुमच्या मुलीला कॉल. तुम्ही औषधं घेतलं नाही तर ती सुद्धा रागवेल आम्हाला. 2 दिवसांपासून तुम्ही नीट जेवल्या नाहीत. अशाने तुमची प्रकृती बिघडेल. चला आधी औषध खाऊन घ्या आणि औषध घ्या. नंतर करूया आपण तुमच्या मुलीला कॉल. ओके. 2 मुली त्या आजींना समजावत होत्या. जवळपास 2 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला तिच्या हॉस्टेलला गेले होते. ती एका ओल्ड एज होमला रेसिडेन्सी वर्कर होती. मी तिथे रिसेप्शनला खाली बाकावर बसून तिची वाट बघत होते. हा सारा गोंधळ माझ्या कानावर आला. थोडे पुढे जाऊन मी पाहिलं तर एक आजी त्यांच्या मुलीशी बोलायचं म्हणून हट्टाला पेटल्या होत्या. आम्ही दोघी मुली, ज्या तिथल्या सेविका असाव्यात, त्या त्यांची खूप समजूत घालत होत्या. ते सगळं बघून आधी मला हसायलाच आलं, पण नंतर परिस्थिती कळल्यावर मात्र खूप वाईट वाटलं होतं. त्या ओल्ड एज होमला राहणारे सगळे आजी आजोबा खूप श्रीमंत घराण्यातली होते. त्यांनी मुलं मुली परदेशात नोकरी करायचे. घरी यांच्याकडे लक्ष ठेवणारे कुणीही नसल्या कारणाने ती लोक इथे राहायची. अर्थात इथेही त्यांच्या राहण्याची, खाण्याची, पिण्याची उत्तम व्यवस्था होती. त्यांना काय हवं नको त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं जायचं. या आजी गेल्या 3 वर्षांपासून येथे राहायला होत्या. त्यांना एकच मुलगी होती. ती अमेरिकेला एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर कार्यरत होती. अर्थात त्यांचा जावई देखील तिथेच होता. आता मुलीकडे कसं राहायला जाणार म्हणून त्या आजी इथेच राहायच्या. त्यांची मुलगी आणि जावई देखील खूप छान होते. दर आठवड्याला त्या आजींना कॉल करायचे. त्यांची प्रेमाने विचारपूस करायचे आणि शिवाय इथला स्टाफ पण खूप प्रेमळ आणि काळजी घेणारा असल्याने इथल्या आजी आजोबांना कधी एकटं जाणवत नव्हतं. पण ते म्हणतात ना, आपल्या माणसांची आठवण आणि कमी कोणीही भरून काढू शकत नाही. तसंच काहीसं त्या आजीच्या बाबतीत झालं होतं. इतक्यात अनु, माझी मैत्रीण, तिथे आली. मी तिला काय झालं विचारलं तर तिने सांगितलं की या आजींचं त्यांच्या मुलीशी गेल्या महिनाभरात बोलणं झालेलं नाही. त्यामुळे त्या हट्ट करत आहेत की मला माझ्या मुलीशी बोलायचं आहे म्हणून. मी म्हणाले, अगं तर लावून द्या ना फोन त्यांना, बोलू द्या ना तिच्याशी. अगं पण कसं, आम्ही सगळेच ट्राय करतोय पण ती फोन घेतच नाही. आणि या आजींना शुगर आणि बीपीचा त्रास. जेवण नीट केलं नाही तर तब्येत बिघडेल ना त्यांची. अनु मला त्यांच्याविषयी सांगत होते. इतक्यात त्यांचा ओल्ड एज होमला ऑफिस वर्कर सांभाळणारी एक तरुण तिथे आली. दिसायला खूप गोड होती. 20-21 वर्षांची असावी. ओठांवर सदा प्राजक्त उमललेले, कुणालाही एका क्षणात आपलंसं करण्याची तिची तरा तिच्या व्यक्तिमत्वातून झळकत होती. तिने एका क्षणात सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतला आणि तिथे असणाऱ्या मुलींना काहीसा इशारा करत ती त्याच बिल्डिंगच्या 8व्या माळ्याला गेली. तिथून तिने रिसेप्शनवर लँडलाईनवर कॉल केला आणि त्या आजींशी त्यांची मुलगी होऊन बोलू लागली. त्या आजींचा चेहरा मुलीचा कॉल आल्याने इतका खुलला होता की त्यांच्यापुढे कुठलेही रंग फिके पडले असते.
त्या तिच्याशी बोलण्यात स्वतःला विसरून गेल्या होत्या. त्यांना काय हवं नको ते सगळं त्या तिला सांगत होत्या. तिनेही ते सगळं एका कागदावर उतरवून घेतलं आणि म्हणाली, "आई, मी जरा कामात व्यस्त होते गं, त्यामुळे मला नाही गं जमलं तुला कॉल करणं. आणि तुला तर माहीत आहेच ना, आपल्या वेळा देखील खूप वेगवेगळ्या असतात. त्यामुळे मी फ्री झाली की त्या वेळेला तू झोपून असणार म्हणून या विचाराने मी कॉल केला नाही." "हो गं बाळा, मी समजू शकते. पण मला तुझी फार आठवण आली गं. राहवत नव्हतं तुझा आवाज ऐकल्याशिवाय. तू ये ना मला भेटायला." तिने त्यांना होकार दिला आणि फोन कट करून खाली आली. तिचा स्वभाव मनमिळावू असल्याने तिथले आजी-आजोबा तिच्याशी तासन्तास गप्पा मारत असायचे. तिला बघताच त्या आजीने तिच्याकडे धावत गेल्या आणि सांगू लागल्या, "सुनीता, माझ्या मुलीचा फोन आला होता. ती मला भेटायला येणार आहे." त्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं हास्य जणू काही रंगाची उधळण वाटत होती. त्यामुळे तिथलं वातावरण पूर्णच बदलून गेलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर ते हसू फुलवणारी सुनीता अगदी काहीच न केल्यासारखं त्यांचं सगळं ऐकून घेत होती. त्यांच्या हसण्यात तीही सामील झाली होती. या जगात कुठेही सापडणार नाहीत अशा आनंदाच्या रंगाची उधळण तिने त्या आजींच्या आयुष्यात केली होती. आणि तिला बघून सहज 2 ओळी माझ्याही ओठांवर उमटल्या. सुगंधी फुलांपारी मनमोहणारी, नित्य उमलण्यास प्रोत्साहन देणारी, तापलेल्या दुःखात शांत करणारी, ही सुनीता हवीहवीशी वाटणारी. मित्रांनो, रंग ओठावर सजले ही कथा आपल्याला एक सुंदर संदेश देऊन जाते की आयुष्यातील खरे रंग बाह्य रूपात नसतात, तर प्रेम, आपुलकी, विश्वास आणि माणुसकीत दडलेले असतात. मनात जपलेल्या चांगल्या आठवणी आणि नात्यांमधील जिव्हाळा हेच जीवनाला खऱ्या अर्थाने रंगतदार बनवतात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या प्रत्येक प्रतिसाद आम्हाला नवीन आणि सुंदर कथा घेऊन येण्यासाठी प्रेरणा देतो. तुमच्या जीवनातही आनंदाचे, प्रेमाचे आणि समाधानाचे रंग सदैव फुलत राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया एका नवीन कथा, नवीन अनुभव आणि नवीन प्रेरणेसह.